सर, डिजिटल सातबारा आपण ऑनलाईन काढू शकतो का? हो, डिजिटल सातबारा आपण अगदी 2 मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने मोबाईलमध्ये काढू शकतो. तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी Google ओपन करून घ्यायचं आहे. Google ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी डिजिटल सातबारा ही साईट ओपन करून घ्यायची आहे. साईट ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात पहिली जी साईट आपल्याला दिसेल ती ओपन करून घ्यायची. त्या ठिकाणी आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड विचारेल, पण ती लॉगिन आयडी आणि पासवर्ड न या ठिकाणी आपल्याला OTP बेस्ड लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने OTP फिल केल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर तर सर्वात आधी आपल्याला या साईटला रिचार्ज करून घ्यायला लागतो. हा रिचार्ज एक सातबारा काढण्याची नॉमिनल फीस असते. ती फीस आपल्याला पे करावी लागते. त्यासाठी आपण रिचार्ज करून घेत आहोत. रिचार्ज आपण मिनिमम ₹15 पासून ₹1000 करू शकतो. पे नाववरती क्लिक केल्याच्या नंतर सक्सेसफुल झाल्याच्या नंतर पोर्टल परत एकदा लॉग आउट होतं. लॉग आउट झाल्याच्या नंतर मोबाईल नंबर आणि OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल आणि आपण केलेला रिचार्ज सर्वात खाली दिसेल. तर या ठिकाणी आपण आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. माझा धाराशिव जिल्हा आहे, त्यामुळे मी धाराशिव सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मी माझा तालुका आणि गाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गट नंबर एंटर करून घ्यायचा आहे. गट नंबर, सर्वे नंबर एंटर केल्याच्या नंतर दुसऱ्या टॅबमध्ये परत गट नंबर सिलेक्ट करून येस डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. येस या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर सातबारा लगेच डाउनलोड होणार आहे. येस डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला सातबारा लगेच ओपन होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सातबारा ओपन झालेला दिसेल.